भन्नाट बातम्यांचा बादशहा राजवार्ता। ಸರ್ಕಾರ ಅವ್ರ ರೋಗ ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಮಾಡಿದ್ದು पण थोड़ा ताकत ಬೇಕು ಹೆಂಗ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಧರ್ಮದಾಗ ಅದು ಇದು ಕೊಡ್ತಾರೆ 10 ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸಿದ್ರೆ 1 ರೂಪಾಯಿ मंदी दान ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರದ್ದು आदर्श तोड खरोखर परिस्थिती आमच्या गावामध्ये होती। सगळ्या गावापेक्षा आमच्या 75% गाव हे पाण्यामध्ये होतं मॅडम, 75% गाव पाण्यामध्ये होतं आणि ही जी भयानक परिस्थिती होती 9 दिवस लोक बाहेर होती आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक 2-2 फूट गाळ साठलेला होता। हे गाळ बाहेर काढून त्यांचं संसार सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। या रणीय अजितदादा पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे फुलाची पाकळी म्हणून आपल्या गावाला दिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आपल्या गावामध्ये किट आलेले आहेत, कुणीही दिलेलं नव्हतं। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं आमच्या गावामध्ये किट वाटप केलेलं आहे, मदत केलेली आहे। हे मदत आम्ही त्यांचं कधीही विसरणार नाही। परवा येऊन आम्ही 50च किट त्या ठिकाणी दिलं होतं, पुरले नव्हतं, आम्हालाच हळहळ वाटली। भीमनगर परत मी मुंबईला गेलो होतो, सर मला फोन केला अजून 1000 किट घेऊन या। 1000 काय शक्य होणार नाही सर, मी प्रयत्न करतो जेवढं शक्य तेवढं, पण 200 किट ते आज पाठवून दिलेत। सरांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निसारबाई शेख, आता डॉक्टर साहेब असतील, सलगरे साहेब असतील, सगळी त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे। आमची सोलापूर शहर युवती अध्यक्षा किरणदीदी माचाळकर, आमच्या मध्यच्या ब्लॉक अध्यक्षा राष्ट्रवादीच्या अर्चना दुलंगे मॅडम, त्या हातूरच्या आहेत, आपल्या दक्षिणच्या आहेत, कोणीतरी महिला असावी म्हणून ते पण आले। आमच्या भागातल्या लोकांना मला संवाद साधायचा एक कळकळीची विनंती आहे। एवढं मोठं संकट यायला नको होतं, दुर्दैवानं नैसर्गिक आपत्ती आपल्यावर ओढवली। फक्त सरांनी सांगितल्यासारखं 2-2 फूट गाळ ह्या घरात होता। आम्ही तिथे सोलापुरात बसून होड्या बघत होतो, तुमच्या खूप वेदना होत होत्या मनाला, परंतु येऊ पण शकत नव्हतो। पूर ओसरल्यानंतर आपण जे हाल अपेक्षा सहन केल्यात, कुठल्या तरी शाळेत कुठेतरी वस्तीवर जाऊन थांबलात, असं संकट पुन्हा येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू। अजून कमी पडलं तर ईश्वरचरणी प्रार्थना करून कुणाला तरी विनंती करून अजून वांगिलेच आम्ही आणून द्यायचा प्रयत्न करतो। धन्यवाद सर। 1000 म्हणले पण 2 चक्का होईना ते घेऊन यायचा प्रयत्न आम्ही केला। आमचे संतोष भाऊ पवार असतील, आमचे जुबेरबाई बागवान असतील, सलगरे साहेब असतील, ही सगळी युवक मंडळी, आमचे नेते मंडळी सोलापुरात आले तर आपण त्यांना द्यावं बाबा काहीतरी। फुलाची पाकळी म्हणून समजून घ्या, ನನಗೊಬ್ಬರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲಂದ್ರೆ ಬಿ ಸಿಟ್ಟಿ ಬರಬೇಡ್ರಿ। ಮತ್ತು ಸರ್ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದ್ರು ಮತ್ತೆ ಏನಂದ್ರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಇದೇನು 2 ದಿನ ಬಿ ಸಾಲ ತಮ್ಮ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ಮನೆಗೆ ಒಂದು ಕೊಡ್ರಿ ಇಟ್ಟು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ। ನಮ್ಮ ಕಡೆ ಚುಕ ಆಗ್ತದೆ, ನೀವು 450-500 ಮಂದಿ घरी बाधित ಆಗ್ಯಾವ, पण ನಾವೆಲ್ಲ 150-200 ತೊಗೊಂಡು ಬರ್ತೇವೆ। ಹತ್ತಿರದಾಗ ಥೋಡೆ ಕೊಟ್ಟೆವು, ಹೊರಮೂರಿಗೆ ಥೋಡೆ ಕೊಟ್ಟೆವು, ಎಲ್ಲರಿಗೂ ದೊಡ್ಡ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ। ನಾವೇನು ಮತ ಬೇಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾರಿದ್ದೆವು ಯಾವ ಪಕ್ಷದ ಏನು ಹೇಳೋದು ಗರಜಿಲ್ಲ। ಅದು ದೇವ್ರಿಗೆ खून ಇರ್ತದೆ, फक्त ನಿಮ್ಮ तोंड गोड ಆಗಬೇಕು ಅಂತ ತಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಇದು ನೀವು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे सौभाग्यवती सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूरग्रस्त लोकांसाठी हे किट वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। आता बगले सरांनी सांगितलं की खूप दुःखद सिच्युएशन झालेलं होतं त्यावेळेस पूर जेव्हा आलेला, तर त्यावेळेस आम्ही इकडे येऊ शकलेलं नाही आहे आणि काहीतरी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून ह्या ठिकाणी आज तुम्हाला दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणून आपण तुम्हाला हे किट वाटप करण्यासाठी आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी ठरवलंय की ह्यावेळेस मी वाढदिवस साजरा करणार नाही, पण त्यांनी करणार नाही म्हणून आम्ही करणार नाही असं नाहीये।